गावाचा वाढता विस्तार, नवीन नागरी वसाहती आणि औद्योगिक क्षेत्राच्या वाढत्या विकासामुळे बाहेरील राज्य व जिल्ह्यातील नागरिक मोठ्या प्रमाणात विल्होळी येथे वास्तव्यात आहे। या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच मतदार यादी 100% अद्ययावत ठेवण्यासाठी ग्रामपंचायत विल्होळीच्या वतीने ग्रामस्थांना महत्त्वाचे आवाहन करण्यात आले। यावेळी ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, सर्व सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते। ग्रामस्थांनी आपल्या घरातील सर्व भाडेकरूंची माहिती ग्रामपंचायत कार्यालय तसेच पोलीस ठाण्यात नोंदवावी। तसेच प्रत्येक भाडेकरूसोबत अधिकृत भाडे करार करून त्याची प्रत ग्रामपंचायत व पोलीस ठाण्यात जमा करावी, अन्यथा भविष्यात उद्भवणाऱ्या कोणत्याही कायदेशीर बाबींसाठी संबंधित घरमालक जबाबदार राहील, असे ग्रामपंचायतीने स्पष्ट केले। यावेळी ग्रामसेवकांनी सांगितले की भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार सुरू असलेल्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण मोहिमेअंतर्गत प्रत्येक पात्र मतदाराने SIR फॉर्म भरणे आवश्यक आहे। गावातील एकही मतदार या प्रक्रियेपासून वंचित राहू नये यासाठी सरपंच, उपसरपंच, सदस्य आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने घराघरात जाऊन जनजागृती करून फॉर्म भरून घेण्याचे काम सुरू आहे। ज्या नागरिकांनी अद्याप SIR फॉर्म भरलेले नाहीत त्यांनी तातडीने ग्रामपंचायत कार्यालयात येऊन फॉर्म भरावा। 30 जुलै 2026 ही फॉर्म भरण्याची अंतिम मुदत असून आवश्यक असल्यास पुढील सूचना ग्रामपंचायतीमार्फत देण्यात येतील, असेही ग्रामसेवकांनी सांगितले। तसेच गावात वास्तव्यास असलेल्या परप्रांतीय किंवा इतर भागातील भाडेकरूंची नोंदणी करण्याबाबत ग्रामपंचायतीने यापूर्वीही ग्रामसभांमधून जनजागृती केली असून ही मोहीम ग्रामपंचायत विल्होळी, सरपंच, उपसरपंच, सदस्य आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने सुरू असल्याचं त्यांनी नमूद केलंय। SIR फॉर्म भरण्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्डची झेरॉक्स प्रत आणि 2 रंगीत पासपोर्ट आकाराचे फोटो सोबत आणावेत, असे आवाहन ग्रामपंचायत विल्होळीच्या वतीने करण्यात आले। नमस्कार, मी भास्कर राजाराम थोरात, उपसरपंच, ग्रामपंचायत विल्होळी। निवडणूक आयोगाने जे सूचना दिलेल्या आहे, मतदार यादी पुनर्निरीक्षण हा कार्यक्रम शासनामार्फत राबवला जातो। तर आपल्या गावातील प्रत्येक 3 BLO दिलेले आहे, त्या BLO मार्फत आपल्या मतदार यादी पुनर्निरीक्षणचे काम ते प्रत्येक घरोघरी जाऊन प्रत्येक मतदाराची नोंद करत आहे। त्याचप्रमाणे SIR मध्ये जे फॉर्म दिलेले आहे ते प्रत्येक जण फॉर्म भरून घेऊन ऑफलाईन आणि ऑनलाईन हे दोन्ही कामे आपल्या विल्होळी येथे चांगल्या प्रकारे चालू आहे। जवळजवळ SIR ची नोंद जवळजवळ 50% वरती आपली गेलेली आहे। त्यामुळे आम्ही सर्व मतदारांना आवाहन केलेले आहे का तुम्ही सर्वांनी आपल्या SIR च्या मतदार पुनर्निरीक्षण सर्वेमध्ये आपण भाग घेऊन आपण प्रत्येकाने आपलं मतदार यादीमधील नाव नोंद करून आपलं मतदार यादीत नाव राहील याची सर्व मतदारांनी नोंद घ्यावी, अशी आम्ही प्रत्येक मतदाराला आवाहन केलेले आहे। नमस्कार, मी श्री पांडुरंग सोळंके, ग्रामपंचायत अधिकारी विल्होळी। आमच्याकडे निवडणूक आयोगाने जे SIR बाबत मतदार हे जे अभियान जे चालू आहे ते विल्होळीमध्ये 3 जे BLO नेमलेले त्यांनी घरोघरी जाऊन फॉर्मचं वाटप करणे आणि आवश्यक मतदार यादीसाठी जी माहिती आहे ती माहिती गोळा करणे याबाबत ग्रामपंचायतने सन्माननीय सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य यांच्या सहकार्याने, ग्रामस्थांच्या सहकार्याने आपण विठ्ठल हनुमान मंदिरामध्ये SIR बाबत कॅम्प आयोजित करून जे कोणी मतदार SIR मध्ये फॉर्म द्यायचे राहिले असतील त्यांना आवाहन करून त्यांचे 100% फॉर्म भरून घेण्याबाबत आपण कार्यवाही केलेली। तसेच विल्होळी येथील ग्रामपंचायतचा वाढता औद्योगिक वसाहत किंवा जी लोकसंख्या पाहता या ठिकाणी जे परप्रांतीय किंवा जे बाकी भाडेकरू आपल्या ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये वास्तव्यास आहेत त्यांची पोलीस स्टेशन आणि ग्रामपंचायतमध्ये नोंदणी करण्याबाबत आम्ही यापूर्वीही ग्रामपंचायतच्या ग्रामसभेच्या माध्यमातून जनजागृती केलेली आहे। पद्धतीने जी कार्यवाही त्या पद्धतीने सदस्य जे काम आहे हे सन्माननीय सरपंच, सन्माननीय उपसरपंच आणि सन्माननीय ग्रामपंचायतचे सदस्य आणि आमचे पूर्ण ग्रामस्थ यांच्या सहकार्याने हे काम ग्रामपंचायत विल्होळी या हद्दीमध्ये। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।